नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील 2023चा खरीप हंगाम पीक विमा शेतकऱ्यांना तातडीने कृषी मंत्र्यांनी देण्याचा आदेश करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पामध्ये मीटिंग जाहीर करण्यात आलेली होती. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ मीटिंग बसवल्यात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. व्हिडिओ आहे स्किप न करता तुम्हाला पाहावा लागणार आहे. 2023 उर्वरित खरीप हंगाम 2000 पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये अग्रमी 25% प्रमाणे वितरित झाल्याने पीक विम्यानंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक पाणी कापणी प्रयोग नंतर सासरी उत्पन्नात झालेली घट त्यातील फरक रक्कम हा पीक विमा संबंधित विमा कंपनीने तातडीने अदा करावा. या संदर्भात कंपनीने तयार केलेल्या अहवाली तपासणी करावी. या तातडीने शेतकऱ्यांना उर्वरित विमा अदा करावा. बीड जिल्ह्यातील बुलढाणासह यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्षतेखाली आज मंत्रालय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. काही वेळ ठिकाणी पीक नुकसानीबाबत आपल्या माहिती कंपनीस उशिरा मिळते आणि कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की यासंबंधी यावेळी नुकसानांच्या अहवालाची बारकाईने पुनर्तपासणी केली जावी. अंतिम पीक पाहणी करावी. पर्यावरणानंतर दाव्याच्या अंतिम रक्कमा निश्चित करण्यात सरासरी उत्पन्न व अन्य निकषाचा योग्य पद्धतीने विचार व्हावा, अशा सूचना देखील श्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. शेतकरी बांधवांसाठी बीड जिल्ह्यातील बुलढाणा यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आलेला आहे. या बैठकीत कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच कृषी विभागातील अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 2023 उर्वरित खरीप पीक विमा बीड जिल्ह्यातील 18,51,000 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. आतापर्यंत 391 कोटी 97 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 328 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. आणखी 67 कोटी 12 लाख रुपयांचे वितरण सुरू आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व अंतिम अहवाल यानुसार रकमेत आणखी वाढ सुद्धा होणार आहे. तर शेतकरी बांधवांना बघू शकताय की शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक विमा हा वितरित करण्याचा निर्णय शासनाने त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा घेण्यात आलेला आहे. ही माहिती आवडली असेल, आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करा. नवी जर अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आता इथंच थांबवते. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.